डोळे चांगले राहण्यासाठी काही क्रिया सांगितलेल्या आहेत. त्या क्रिया तुम्हाला सांगतो. एका अंधाऱ्या खोलीत बसायचं, एक 10 फुटावर ते 12 फुटावर दिवा लावायचा आणि त्याच्याकडे त्राटक करून बघत राहायचं. 2 मिनिटं बघितल्यानंतर आपल्या हाताचे तळवे एकमेकांवर घासायचे आणि डोळ्यावर ठेवायचे आणि डोळ्यांना शेक द्यायचा. असं एक 4 ते 5 वेळा त्राटक केलं, तर डोळ्यावर त्याचा चांगला परिणाम व्हायला लागतो. शिवाय डोळ्याचे व्यायाम आहेत. 1 फुटावर एक बोट धरायचं आणि एक साधारण 15 ते 20 फुटावर एखादी वस्तू आपण ऑब्झर्व्ह करून ठेवायची, की तिकडे आपल्याला बघायचं आहे. बोटाकडे बघायचं आणि पटकन त्या 20 फुटावरच्या वस्तूकडे बघायचं. असं कंटिन्यू करत राहायचं. असा एक 4 ते 5 मिनिटाचा प्रोग्राम दररोज चालू ठेवायचा. त्याच्यामुळे आपल्या डोळ्याच्या मसल ज्या आहेत त्याचा व्यायाम व्हायला लागतो. कारण आपल्याला जवळच्या वस्तूसाठी आणि लांबच्या वस्तूसाठी आपल्या डोळ्याच्या आतल्या मसलला काम करावं लागतं, ॲडजस्टमेंट करावी लागते. त्यामुळे त्यांचं चलनवलन चांगलं होतं आणि डोळ्याचा व्यायामही होतो. याशिवाय आपल्या डोळ्याच्या भोवती मसल्स असतात. त्याचा पण व्यायाम झाला पाहिजे. यासाठी इकडे बघायचं, वरती बघायचं, खाली बघायचं, कडेला बघायचं, इकडे तिरक्या कडेला बघायचं, खाली तिरकं बघायचं, इकडच्या उजव्या साईडच्या तिरकं बघायचं, नंतर डाव्या साईडच्या वरती तिरकं बघायचं आणि नंतर डोळे फिरवायचे. इकडे असे फिरवायचे. असं एक 5 ते 6 वेळा करायचं. उलटं 5 ते 6 वेळा करायचं आणि जे मी आत्ता सांगितलं कडेला बघायचं, इकडे बघायचं, हे पण 5 ते 6 वेळा करायचं. डोळे मध्ये आणण्याचा पण व्यायाम करायचा, ज्याला आपण तिरळं बघणं म्हणतो. तो पण एक 4 ते 5 वेळाचा व्यायाम करायचा. यामुळे डोळ्याच्या भोवतीच्या मसल्स चांगल्या सुदृढ होतात आणि त्याचा चांगला परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो. हे सगळे व्यायाम जर केले, तर डोळ्याचं आरोग्य निश्चित सुधारतं आणि चष्म्याचा नंबर पण कमी होऊ शकतो, डोळ्यावरचा ताण कमी होऊ शकतो आणि मायग्रेनसुद्धा कमी होऊ शकतो.